महाशिवरात्रीचा व्रत करायचा ना, मग मनाची तयारी केली असेल तर थोडक्यात हेच की महाशिवरात्रीचा व्रत कोणी केला पाहिजे आणि कधीपासून कधीपर्यंत केला पाहिजे. तर ते कृष्ण भक्त असो, राम भक्त, हरिभक्त किंवा शैव असो, कोणीही असो, प्रत्येकाने वैष्णवांनी शैवांनी व्रत केला पाहिजे. महाशिवरात्रीचा जो हा विशेष व्रत आहे वर्षभरात एकदाच येतो, म्हणून विशेष प्रत्येकाने केला पाहिजे. लहान मुलंही करू शकतात बरं का. लहान मुली असो, वृद्ध असो, प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने प्रयत्न करा. कोणी फराळ घेऊन करा, पण करा. कळलं? त्या दिवशी चुकूनही अन्नपान करू नका. निर्जल उपवास केला तर सर्वोत्तम आहे. मग आता कधी धरायचा, तर हा महाशिवरात्रीचा जो व्रत आहे हा एकादशी प्रमाणेच असतो. म्हणजे सुरुवात झाली की दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयानंतरच पारण करायचं असतं. म्हणजे आधेमध्ये तुमच्या हिशोबाने तुम्ही फराळाचं घेऊ शकता. असं नाही की बाबा 12 वाजेपर्यंत केला, मग रात्री केला, मग जमलं नाही सोडूनच दिला, अशा प्रकारे करू नका. ज्या प्रकारे तीर्थांमध्ये सर्वोत्तम गंगाजी आहे त्याचप्रमाणे शिवरात्री ही सर्वोत्तम रात्री मानलेली जाते. भगवान भोलेनाथांची कृपा प्राप्त करा, कारण ते आशुतोष आहेत. ते तुमच्या भक्तीला लागणारी शक्ती देऊ शकतात. भगवंताचं नाव ते सदैव घेत असतात. रामनाम, हरिनाम, कृष्ण कथा त्यांना फार आवडते बरं का. म्हणून प्रत्येकाने शिवरात्रीचा व्रत केला पाहिजे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा तर्क बुद्धी न लावता आपली उत्तम भावना ठेवून भोलेनाथांना कृपा याचना केली पाहिजे.